म्हणते तटकरे प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनीच आहे की काय? त्याचं कारण आहे, मुलगी आमदार मंत्री, मुलगा आमदार, त्यांचे भाऊ आमदार होते, MLC होते, घरात नगराध्यक्षपद. महाराष्ट्राला आणि रायगडच्या जनतेला सांगायचंय, जागे व्हा. तटकरे साहेबांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे अशी मुक्ताफळं माध्यमांमध्ये येण्यासाठी सक्सेना सलगर यांनी उधळली. पण तुमच्या पक्षात देखील असे कितीतरी नेते आहेत ज्यांची मुलं राजकारणात, समाजकारणात काम करतात, मग त्यांना पण तुम्ही असंच बोलता का? आणि तटकरे साहेब हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नेते नाही आहेत, तर जिल्हा युवकच्या अध्यक्षपासून एका सर्वसामान्य घरातील तरुण हा महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री पदापर्यंत पोहोचतो. हे तुमच्यासारख्या, माझ्यासारख्या राजकारणात आणि समाजकारणात काहीतरी करू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाई पुढील ते एक आदर्श आहेत. तटकरे साहेबांचं रायगड जिल्ह्याप्रती असलेलं काम काय आहे ते तुम्हाला या जिल्ह्यात आल्यानंतर कळालं असेलच. त्यामुळेच फक्त 4 डोकी सोबत घेऊन तुम्हाला रायगड जिल्ह्याचा दौरा करण्याची वेळ आलेली आहे. खऱ्या अर्थाने तटकरे साहेबांनी केलेलं काम आणि त्या कामामुळेच तुमच्या पक्षाला ह्या ठिकाणी काम करायला रायगड जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते देखील उपलब्ध नाही आहेत. ह्याच्यावरून तटकरे साहेबांचं जिल्ह्याप्रती असलेलं योगदान काय आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला कळून चुकलं असेलच. एका सर्वसामान्य घरातील कोकणातील तरुण हा महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री पदापर्यंत पोहोचतो, ही बाब सबंध कोकणवासियांना त्या ठिकाणी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे आमच्या या कोकणच्या अभिमानावरती आणि आमच्या नेतृत्वाच्या कर्तृत्वावरती बोलत असताना त्या ठिकाणी तुम्ही विचार करून बोला, अन्यथा रायगडची जनता, कोकणची जनता तुम्हाला वेगळ्या पद्धतीत तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.